बाबूंच्या लाल फितीच्या कारभाराचा फटका चक्क राज्याच्या एका माजी मंत्र्यांना बसलाय। माजी पाटबंधारे मंत्री बाळासाहेब खताळ यांना 1998 पासून दरमहा वेतन मिळत होतं। डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी नियमाप्रमाणे हयातीचा दाखलाही सादर केला होता। मात्र गेल्या महिन्यापासून खताळ यांना निवृत्ती वेतन मिळणं अचानक बंद झालं। त्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या कोषागार कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना त्यांच्याच मृत्यूची बातमी ऐकावी लागली। 4 महिन्यांपूर्वी एका महिलेने खताळ यांची मुलगी असल्याचं सांगत ट्रेझरी कार्यालयाला त्यांच्या मृत्यूची बातमी दिली। या बातमीची खातरजमा न करता ट्रेझरी कार्यालयाने खताळ यांचं निवृत्ती वेतनच बंद केलं। एका माजी मंत्र्याचं पेन्शन राज्य सरकार अशा पद्धतीने बंद करू शकतं, तर मग सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी। अर्चना नावाच्या एका मुलीने आम्हाला फोन करून सांगितलं की माझे वडील बीजे खताळ गेलेले आहेत। तेव्हा मी त्याच्याकडे मृत्यूचा दाखला मागितला, पाठवायला सांगितलं, पण तो काय आलेला नाही असं फाईलवरून त्यांना दिसलं। तर मी म्हणालो, बा मला अर्चना नावाची कोणी मुलगीच नाही, माझी एकच मुलगी आहे आणि ती इथं नाही आणि बीजे खताळ दुसऱ्यांच्या नावाशी जगतो। तेव्हा मला जी पेन्शन मिळते ती विधानसभेचा सदस्य म्हणून मिळते। तर मी मेलो का जिवंत आहे हे असेंब्लीमध्ये साबित होईल ना, पण असेंब्लीमध्ये ते मी मेल्याचा काही पुरावा काहीच नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।